सो स्टार्टिंगला तर आम्ही साईड हसल म्हणून करत होतो ना, जॉब करत होतो. सो रेग्युलर पैसे घरी येत होते, त्यामुळे एवढा स्टार्टिंगला इश्यू नव्हता. पण जेव्हा जॉब सोडत होतो तेव्हा माझ्या घरी जरा इश्यू झाला थोडा. सॉरी आई, बट मला हे सांगावं लागणार. एक व्हिडिओ माझी आई व्हिडिओ माझा बघू शकत नाही, तो म्हणजे फर्स्ट क्लास वाला, आणि एकदम असे शॉर्ट्स मध्ये स्लीवलेस मध्ये वगैरे जातोय, आणि लोकांना जे चढतायत त्यांना सांगतोय की अरे बॉस फर्स्ट क्लास आहे, तुला माहिती आहे ना. तिचा सपोर्ट असतो, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली, बिकॉज सो जेव्हा आम्ही लग्न केलं, जेव्हा वी गॉट मॅरिड, तेव्हा आय डिडंट हॅव अ जॉब नसून पण एक प्रॉपर सोर्स ऑफ इन्कम नसून पण तिने माझ्याशी लग्न केलं. सो टास्क असा होता की असे एक टेबलवर बसले फूड कोर्ट मध्ये, आणि हा जाऊन रॅन्डमली जॉईन करतोय टेबलवर बसून. आणि डायरेक्ट चेअर फुल केली आणि बसला, तेव्हा ती एवढी हायपर झाली आणि तिने एवढा तमाशा केला. ह्याने मस्त माझा किस्सा सांगितलाय डायरेक्ट, तू सांग त्याचा. काय सांगितलं नाहीये. हे मुवमेंट्स ह्याच्यातले कुठले तुमच्या लक्षात राहिलेले प्रसंग आहेत का? मला तर तो आय लव्ह यू वाला जो व्हिडिओ आम्ही ज्या दिवशी शूट केला ना, त्या दिवशीच मी म्हटलं की संदेश हे अल्टिमेट कॉन्टेंट मिळाले. मुलगा असा होता ज्यांनी त्याच्या आईला फोन केला आणि त्याच्या लिटरली डोळ्यात पाणी आलेलं, आणि तर मी त्याला विचारतोय, आमचा काहीतरी कॉन्सेप्ट आठवत नाही मला, पण आय वॉज इंटरॅक्टिंग विथ हिम. फाईन फाईन, हा, त्याला मी फाईन करतो कशासाठी तरी. तो होरील म्हटलं हिंदी असं केलं त्याने, हिंदी नाही येत करून. मी म्हटलं ओके, म्हटलं मोहित ऑफ कॅमेरा होता, मी त्याला रे हिंदी येत नाही, जाऊ दे आपण दुसरा बघूया. आणि मी निघत होतो तिकडून, मी त्याला बोलणार होतो की हम लोग व्हिडिओ बनणार, तेव्हा त्याने हिंदी बोलायला सुरू केलं, नाही मराठी बोलायला. माहितीये मला, मी तुमचे व्हिडिओ बघतो. म्हटलं ओ, जोपर्यंत आम्हाला माहित नाहीये ना की तुम्ही बघता आम्हाला, तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रँक करू. सो तुम्हाला जर आम्हाला भेटायचं असेल, आमच्याशी इंटरॅक्ट करायचं असेल, तर सांगू नका की तुम्ही आमचे फॅन्स आहात आणि किंवा आमचे आधी viewers आहात. फोन घ्या आणि मग सांगा. हा. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात 2.0 या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. यापूर्वीच्या सिरीजमधल्या सगळ्या व्हिडिओंना भरघोस प्रेम दिल्याबद्दल आणि ही सिरीज तुमच्यासाठी पुन्हा नव्याने आणायची संधी दिल्याबद्दल सगळ्यात आधी लोकसत्ताच्या सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आणि त्यामुळे आता 2025च्या दमदार सुरुवातीला आम्ही सुद्धा पुन्हा सुरू करतोय इन्फ्लुएन्सर्सच्या जगात 2.0. तर आजचे आपले सगळ्यात पहिले पाहुणे आहेत, ज्यांचं काम बघितल्यावर लोक त्यांना एक प्रश्न खूपदा विचारतात, पागल झालाय का? पण त्यांच्या या पागलपणामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येण्याचं काम येतं, आणि त्यामुळेच लोकांच्या मनातले यांच्याबद्दलचे प्रश्न जरा यांनाच बसवून विचारूयात असं आम्ही ठरवलं. बिकॉज वाय नॉट, राईट? भेटूया भन्नाट प्रँकस्टर्स संदेश आणि मोहित यांना. हॅलो, आणि नमस्कार. सगळ्यात आधी नमस्कार. लोकसत्ताच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या दोघांचं खूप स्वागत. आणि थँक्यू खूप वाट बघत होतो तुम्ही याल यासाठी. थँक्यू सो मच. सो सुरू करूया. येस. सगळ्यात पहिले म्हणजे मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमचा प्रवास जाणून घ्यायचा. तर काय सांगाल, कशी झाली सुरुवात? सो 2016च्या सुमारास मी संदेशला अप्रोच केलं होतं की आपण काहीतरी एक ऑन व्हिडिओ प्लॅटफॉर्म काहीतरी करूया. नाही, एक मिनिट, मी विचारत होते दादर पर्यंत यायची सुरुवात कशी झाली? अच्छा, दादर पर्यंत यायची सुरुवात तर 2017-18च्या सुमारासच झाली. बिकॉज तेव्हा आम्हाला दोघांना काहीतरी एकत्र करायचं होतं खूप आधीपासून. जे आमचं स्वप्न होतं लहानपणीपासून की काहीतरी करावं एकत्र. सो एकदा जस्ट वन फाईन डे आम्ही सुरुवात केली आणि म्हटलं की लेट सी, स्टार्ट करून बघूया काय होतंय, कसं जातंय. तेव्हा माहित नव्हतं की एवढं मोठं होईल किंवा आम्ही एवढं लॉंग आम्ही सर्व्हाइव्ह करू. बट इट जस्ट स्टार्टेड असंच. So, तुम्ही लहानपणापासून बेस्ट फ्रेंड्स आहात असं तुमच्या बायो मध्ये पण लिहिलंय. चाइल्डहुड फ्रेंड्स. आम्ही एका सोसायटीमध्ये लहानपणापासून राहतोय. सो लाईक ग्रोन अप टुगेदर आणि खेळलोय एकत्र, सगळं लहानपणापासून एकत्र, ऑलमोस्ट सगळं एकत्र केलंय. मग तेव्हा सोसायटीत असे प्रँक वगैरे केले होते का कधी? हो, सोसायटीत आम्ही खूप मस्ती करायचो, खूप किडे करायचो. फक्त ते ऑफ कॅमेरा असायचं. तेच किडे आम्ही आता ऑन कॅमेरा आणलेत बेसिकली. तिकडूनच सुरू झाली. येस. बट ऍक्च्युली आम्ही नंतर, सो एक शो आहे इम्प्रॅक्टिकल जोकर्स, कॉमेडी सेंट्रल वरती, अजूनही येतो की नाही माहिती नाही, बट वी स्टार्टेड वॉचिंग दॅट शो 2015 मध्ये वगैरे आय थिंक. आणि आम्हाला असंच ते बघून असं ते खूप करायची इच्छा व्हायची, यु नो, लाईक त्याच्या पण बेसिकली सेम फॉर्मॅट आहे, लाईक प्रँक कसं नाहीये, पण असे 4 फ्रेंड्स आहेत आणि ते एकमेकांना असे काय चॅलेंजेस आणि असे टास्क देतात आणि स्ट्रेंजर बरोबर जाऊन करायचे असतात. सो दॅट वॉज ऍक्च्युली आवर मेन हे इन्स्पिरेशन की आपण ह्याच्यावर काहीतरी करूया. सो दॅट्स हाऊ ऍक्च्युली वी स्टार्टेड डुईंग दिस फॉर्मॅट, जे आम्ही आता बिकॉज नॉट वरती पण करतोय. आणि आम्हाला मजा येते. इट्स रिअल ह्युमर असतं, नॉट स्क्रिप्टेड वगैरे.
आणि लोकांच्या नॅचरल रिॲक्शन्स बघण्यात लोकांना पण मजा येते, व्ह्युअर्सना, आणि आम्हाला पण ते करताना खूप मजा येते. बट ही कॉन्सेप्ट फायनलाइज होण्याच्या आधी आम्ही बऱ्याच कॉन्सेप्ट टॉस केल्या की आपण हे करूया ते करूया. बट देन वन फाईन डे आम्ही ठरवलं की आपल्याला जर पुढे हेच करायचंय फॉर अ लॉंग टर्म जर्नी, तर लेट्स जस्ट स्टार्ट. ऍक्च्युली इनिशियली ते होतं की काहीतरी ओरिजिनल करूया, लाईक लेट्स नॉट जे करतायत तेच आपण कशाला केलं पाहिजे असं. बट देन वी थॉट वाय नॉट. आणि अडॅप्टेशन इज समथिंग जे सगळेच करतात. आता बऱ्याच US शोज इथे अडॅप्टेशन झालेलं आहे. KBC. केबीसी, बिग बॉस, ऑल ऑफ दिस बिग शोज अडॅप्टेशनच आहे. इव्हन रोस्ट फॉर्मॅट जो आहे तो तिकडे केलेला आहे आधी, आता मग इथे पण आपल्या इंडियन कमेडियन्सनी पण केला. सो वी थॉट लेट्स अडॅप्ट दिस, इंडियामध्ये पण आपण हा फॉर्मॅट करू शकतो. सो दॅट्स हाऊ वी केम टू दिस की यार लेट्स डू दिस ओनली. ओके, सो बिकॉज वाय नॉट हे जे नाव आहे ह्याची पण हीच स्टोरी आहे का काही वेगळं, हे कसं ठरलं? सो आम्हाला 90% ऑफ आयडियाज ज्या येतात, ज्या आपण कॉन्टेंट शूट करायचे किंवा काही ज्या आयडियाज आहेत त्या रात्री येतात. म्हणजे असा झोपलेला असतो, फोन ठेवलेला असतो बाजूला, तेव्हा जे डोक्यात विचार चालू असतात, तेव्हा असंच एका रात्री माझ्या डोक्यात विचार आला की अरे हे नाव मस्त वाटतंय, बिकॉज वाय नॉट. सो म्हणजे लोकांनी जर विचारलं वाय आर यू डुईंग दिस, तर त्याचं एव्हरी वायचं उत्तर शुड बी बिकॉज वाय नॉट. सो मी याला रात्री मध्येच 1:30 वाजता याला मेसेज केला की अरे हे नाव मस्त वाटतंय, आपण उद्या सकाळी डिस्कस करूया. सो त्याला पण ते नाव आवडलं आणि आम्ही आधी खूप नावं एक्सपेरिमेंट करत होतो. म्हणजे आम्हाला तेव्हा नाव ठरवायचं चालूच होतं. सो स्ट्रीट सर्कस वगैरे असे बरेच काय नावं आम्ही हे केले. बट देन हा असंच एकदा बोलला की बिकॉज वाय नॉट कसं वाटतं. बिकॉज म्हटलं हा यार इट साऊंड्स गुड. मग ते आम्ही ठेवलं बिकॉज इट साऊंड्स गुड. आणि आम्ही जे करतोय त्यात पण इट काइंड ऑफ गोज इन सिंक की यार आम्ही जे करतोय ते का करतोय, बिकॉज वाय नॉट. सो बेसिकली ही तुम्ही जी स्टोरी सांगितली ती इन्स्पिरेशनची सांगितली की म्हणजे हे करायचं कसं ठरलं, पण एक्झिक्यूट कधी केलं, म्हणजे चॅनल कधी उघडलं किंवा पहिला व्हिडिओ जो टाकला तो कधी टाकला, त्याबद्दल काय सांगा? सो पहिला व्हिडिओ तर आमचा आय थिंक 2018 10 सप्टेंबरला आमचा पहिला व्हिडिओ आला. त्याच्या एक वर्ष आधीपासून आम्ही शूट्स करत होतो. वी ऍक्च्युली स्टार्टेड इन 2017 शूटिंग वगैरे. सो माझ्या बर्थडेच्या दिवशी आपण पहिलं शूट केलं आणि रिलीज पण पहिल्याच दिवशी तुझ्या बर्थडेच्या काय होता विषय? सो तिकडे आम्ही साईन फॉर अ गुड कॉज म्हणून असा प्रँक होता, ज्याच्यामध्ये आम्ही स्ट्रेंजर्सना थांबवत होतो आणि त्यांना म्हणत होतो की आम्ही एका गुड कॉज साठी साईन घेतोय. गुड कॉज म्हणजे काय की पाणी वाचवा वडेवर, तशी का. पण आम्ही ते जे कॉज दिले होते ते एकदम भयानक कॉजेस होते. सो लोकांची साईन घेणं आणि त्यांच्यामध्ये त्यांची रिॲक्शन वॉज डॅम फनी. आणि कुठे केला होता हा प्रँक? कार्टर रोड बांद्रा. सो माझं आता तुम्ही जे प्रँक मध्ये दिसता त्याच्यामध्ये तर म्हणजे तुम्ही फारच काहीच्या काही एक्स्ट्रा, म्हणजे एखाद्या इंट्रोवर्ट माणसाला नाईटमेअर वाटावं इतके तुम्ही एक्स्ट्रोवर्ट आहात. तुम्ही खरे पण असेच आहात दोघंही? नाही यार, आय थिंक आम्ही लाईक मी तरी असा एक्स्ट्रोवर्ट नाही म्हणणार, लाईक ॲम्बिवर्ट. लाईक इफ आय जेल अप विथ द पीपल देन आय विल ओपन अप. बट कॅमेरा एक्स्ट्रोवर्ट आहे. लाईक कॅमेरावरती वी कॅन टॉक. कॅमेरावरती किडे करायला मजा येते असं आहे. लाईक इफ नॉट ऑन कॅमेरा वी आर नॉर्मल. लाईक आम्ही इंट्रोवर्टच म्हणू एक. हा येस, इंट्रोवर्टच. म्हणजे आपली गँग असेल तर आम्ही एक्स्ट्रोवर्ट आहोत, बट अशी नवीन जरा लोक असतील आणि कॅमेरा नसेल तर आम्ही इंट्रोवर्टच आहोत. बरं झालं आम्ही कॅमेरा बोललाच नसतं. ओके, सो मला हे विचारायचं होतं की आता तुमचे प्रँक्स बघतो आम्ही, थोड्याफार तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल लोकांना जे माहितीये ते प्रँक्स मधूनच माहितीये, पण या व्हिडिओच्या पलीकडे जाऊन संदेश आणि मोहित कोण आहेत, काय आहेत तुम्ही? सो मी ऍक्च्युली BMM केलेलं स्टुडंट, ठीक आहे. सो मला लाईक व्हिडिओज मध्ये ऑलवेज आय वॉन्ट टू डू समथिंग अँड दॅट्स हाऊ ऍक्च्युली मी स्टार्टेड. लाईक एडिटिंग पहिले जे होते, लाईक इनिशियली एडिट सगळे लाईक जे होते ते बिकॉज आय यूज टू नो द एडिटिंग प्रोसेस, जिकडे आय थिंक लॉट ऑफ क्रिएटर्स गेट स्टक, ज्यांना एडिटिंग माहिती नसतो. सो माझं बॅकग्राऊंड ऍक्च्युली ते आहे, मीडिया, मास मीडिया बॅकग्राऊंड. आणि मी जर्नलिझम पण केलंय. आय हॅव डन दिस ऑल्सो व्हॉट यू आर डुईंग राईट नाव. या ब्रो मी इंटरव्ह्यूज घेतले पण आणि आज ऍक्च्युली तेच लाईक आपला जो सेटअप पण चालू होता ना तेव्हा मी हाच विचार करत होतो यार की हे आय यूज टू बी ऑन दी अदर साइड आधी. आणि नाव आता आमचा पण इंटरव्ह्यू घेतला जातो. येस, टाइम्स हॅव चेंज्ड. उनो रिव्हर्स येस ऍक्च्युली. सो ते आहे, म्हणजे बॅकग्राऊंड इज दॅट मीडिया व्हिडिओचं बॅकग्राऊंड होतं. आणि एडिटिंग शिकल्यानंतर मग ऑफकोर्स असं स्वतःचं पण काहीतरी करायचं होतं ऑलवेज. सो दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. अँड ह्याचं वेगळी ह्याची कम्प्लीट. मी बीकॉम केलंय रुपारेल कॉलेज मधून. मी बालमोहन विद्या मंदिर, इकडेच आहे माझी शाळा, बालमोहन विद्या मंदिरचा स्टुडंट आहे.
रुपारेल मध्ये मी बीकॉम केलंय. त्याच्यानंतर मी CFP म्हणून असतं, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंग, ते काय मला कम्प्लीट करता आलं नाही. ओके. बट देन त्याच्यानंतर आफ्टर 2-3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मी डिजिटल मार्केटिंग जॉईन केलं, जिकडे मला कळलं की युट्यूब वरती पण पैसे कमवू शकतो. सो त्याच्यानंतर मी ह्याला अप्रोच केलं की आपण काहीतरी करूया. लाईक असे व्हिडिओज असतात, आम्ही पण असे काही काही व्हिडिओज बघितले, लाईक फनी फॉल्स वाले व्हिडिओज, ते आम्ही खूप एन्जॉय करायचो आधीपासून आणि त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज होते. सो आम्ही ते अजूनही एन्जॉय करतो. बट तेव्हा डिजिटल मार्केटिंगमुळे मला कळलं की युट्यूब वरती पण आपण एक करिअर फॉर्म करू शकतो. सो त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला बेसिकली. बरं, मग हे सगळं करताना तर तुम्ही जॉब वगैरे केला होतात का हेच करताय? येस येस. सो इनिशियली तर जॉब पण सुरू होता हा. अँड हे पण सुरू होतं. अँड 2021 मध्ये मग आम्ही एकत्र जॉब सोडला होता फॉर अ इयर. सो तेव्हा कोविड मी दरम्यान आहे. कोविड येस कोविडच्या ऍक्च्युअली आधी जॉब सोडला आम्ही, जस्ट म्हणजे कोविड यायच्या आधी सोडला. मग देन आम्ही 9 महिने जॉबलेस होतो आणि Yes, कोविडमुळे घरी पण होतो. त्यामुळे वेगळ्या असे आउटडोर प्रँक्स आम्ही करू शकलो नाही. बट देन अगेन ह्याचं लग्न झालं नेक्स्ट इयर, त्यामुळे ह्यांनी परत जॉब घेतला आणि मी नाही घेतला. सो आतापर्यंत जेव्हा मी 2020 मध्ये जॉब सोडला तेव्हा ऍक्च्युली कोविड नसता तर आमचा अजून खूप जास्त फायदा झाला असता. बिकॉज आमचा फॉर्मॅटच असा आहे दॅट वी हॅव टू गो आउट अँड शूट विथ पीपल, इंटरॅक्ट विथ पीपल, दॅट वी आर नॉट एबल टू डू. सो ते झालं नाही. बट तरी त्या एका 9 महिन्याच्या पॅच मध्ये आम्हाला बऱ्यापैकी ग्रोथ मिळाली. लाईक आमचे सबस्क्रायबर्स आय थिंक वेंट फ्रॉम 3,000 टू 20,000, 25,000 असे आणि असे वाढत गेले. लाईक त्या 9 महिन्यात 50,000 क्रॉस झालेले आय थिंक. बट स्टील दॅट लाईक रेव्हेन्यू जो होता तो तेवढा नव्हता जनरेट होत. अँड सर्कमस्टान्सेस पण असे होते, लाईक आय वॉज गेटिंग मॅरिड, माझं त्या वर्षी एंडला लग्न होणार होतं. सो देन आय हॅड टू टेक अप अ जॉब अगेन. सो मी 2 वर्ष परत जॉब केला ऍज अ जर्नलिस्ट. आणि मग आता या वर्षी ऍक्च्युली जॅनमध्ये आय अगेन क्विट माय जॉब आणि आता आम्ही फुल टाइम करतोय. बिकॉज आमचे आता नंबर्स पण डिसेंट आहेत आणि डिसेंट काय चांगले आहेत. खूप मॉडेस्ट He is being modest. अजून खूप असू शकतात. होतील ना, होतील. कोविडमुळे थोडासा फटका पडला, बट ठीक आहे, आता सगळ्यांनाच फटका पडला पूर्ण जगभरात. Yes. सो कॅनॉट नाही, कम्प्लेन. त्याचा फायदा पण झाला आणि ऍक्च्युली नुकसान दोन्ही झालं. बिकॉज आम्हाला व्ह्यूज पण त्याच दरम्यान मिळाले. बिकॉज पीपल वर होम वॉचिंग व्हिडिओज ना. सो त्यावेळी आम्हाला ट्रॅक्शन मिळालं चॅनलवरती. लाईक आमचं थोडंफार जे चालले व्हिडिओज, लाईक आमचा वन ऑफ द फर्स्ट व्हिडिओज दॅट डिड वेल वॉज आस्किंग रिच पीपल व्हॉट दे डू फॉर अ लिव्हिंग. तेव्हा आम्ही इथे अल्टामाउंट रोड वरती केलेला शूट. सो तो व्हिडिओ आमचा पहिला असा युट्यूब वरती गेला, लाईक व्हायरल गेला. सो त्यानंतर सबस्क्रायबर्स वाढले, स्नोबॉल इफेक्ट अँड बाकीचे व्हिडिओज पण मग बरेच यायला लागले. ओके. सो आता तू म्हणालास तसं तेव्हा लग्न करत होतास किंवा तुझंही घरून, तर हे सगळं आता आम्ही जाऊन प्रँक करणार, हे काही मराठी पॅरेंट्सना नाही सांगू शकत रे. म्हणजे आता ठीक आहे, इनफॅक्ट तुम्ही आहात किंवा आणखी जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यामुळे सगळेजण युट्यूब किंवा ह्या प्लॅटफॉर्म्स पण महत्व देऊन बघतात. त्यावेळेला कसं सांगितलं आणि तेव्हा कशी रिॲक्शन होती? सो स्टार्टिंगला तर आम्ही साईड हसल म्हणून करत होतो ना, जॉब करत होतो. सो रेग्युलर पैसे घरी येत होते, त्यामुळे एवढा स्टार्टिंगला इश्यू नव्हता. पण जेव्हा जॉब सोडत होतो तेव्हा माझ्या घरी जरा इश्यू झाला थोडा. सॉरी आई, बट मला हे सांगावं लागणार. आईला माझ्या खूप जास्त प्रॉब्लेम होता की तू जॉब सोडून कशाला हे करतोयस वगैरे वगैरे. तर मी आईला म्हटलं मला 1 वर्ष दे, आय जस्ट वॉन्ट टू ट्राय दिस आउट. ते 1 वर्षाची 2 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर आमचं रेग्युलर इन्कम सुरू झालं. बट मराठी मॉम्स आय थिंक थोडा त्यांना जॉबशी थोडं जास्त काय म्हणतात त्याला प्रेम असतं जॉब करणाऱ्या मुलांवर, सो मला वाटतं. सो येस, थोडंसं डिफिकल्ट होतं स्टार्टिंगला, बट आता आईला कळते की ओके ह्याच्यामधनं करिअर होऊ शकतं. आता बघते आई व्हिडिओज आता बघते स्टेटसला वगैरे ठेवते. येस येस, माझे बाबा जास्त ठेवतात ऍक्च्युली. ते सगळं प्रॉपर ट्रॅक ठेवतात की 1 लाख कधी झाले सबस्क्रायबर्स, 1.5 लाख 2 लाख, त्यांनी सगळ्या डेट्स लिहून ठेवलेत. अँड ही पुट्स इट ऑन व्हॉट्सअप स्टेटस जेव्हा पण आम्ही असं काही माइलस्टोन क्रॉस करतो तेव्हा. नाही, आणि ते हेजिटेशन होतं म्हणजे लाईक अजूनही असतं थोडं की अजूनही थोडं ते बॅक ऑफ द माइंड आहेच पेरेंट्सच्या की जॉब इज हे वगैरे. बट ऑफकोर्स त्यांना अजून माहिती, लाईक दे डोंट हॅव आयडिया की ही फील्ड आता केवढी ग्रो झाली ओव्हर द इयर्स वगैरे. सो बट या लाईक सपोर्ट होता स्टार्टिंग पासून. एक थोडासा कन्सर्न पण असायचा की काय करतोय वगैरे. बट व्हिडिओज लाईक बघायचे स्टार्टिंग पासून, सगळे व्हिडिओज बघत आलेत. आणि फक्त एक व्हिडिओ माझी आई व्हिडिओ माझा बघू शकत नाही, तो म्हणजे फर्स्ट क्लास वाला. त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट क्लास लोकल ट्रेन मध्ये जातोय आणि एकदम असे शॉर्ट्स मध्ये स्लीवलेस मध्ये वगैरे जातोय.
आणि लोकांना जे चढतायत त्यांना सांगतोय की अरे बॉस फर्स्ट क्लास आहे, तुला माहिती आहे ना. सो ते थोडे ऑफेंड होतात. सो तो तो व्हिडिओ जरा- आम्हाला खूप म्हणजे आम्ही जिकडे पण जातो आम्हाला लोक तोच क्वेश्चन, आम्ही ट्रेनमध्ये जरी आम्हाला कोणी भेटला ना, बॉस फर्स्ट क्लास आहे, पास आहे ना, हे कॉमन क्वेश्चन असतो. ओके. आता हे तुम्ही पॅरेंट्सचे सांगितलं, पण तू लग्न करत होतास, पार्टनर कडून तुला या गोष्टीसाठी सपोर्ट होता? येस येस ऑलवेज. सो माझी वाईफ श्रेयसी वॉज, तिने पूर्ण स्टार्टिंग पासून सगळं बघितलंय, लाईक आमची जर्नी, हाऊ वी स्टार्टेड, लाईक वी वर डेटिंग फॉर अ लॉंग टाइम ऑल्सो बिफोर वी गॉट मॅरिड. सो तिने सगळं बघितलंय आणि लाईक तिला पण माहिती होतं की हा समजा काय करतोय तर इट इज गुड. आणि तिने लाईक शी ऑल्सो न्यू की मी व्हिडिओज बद्दल केवढा पॅशनेट आहे, बिकॉज मी जर्नलिझम कॉलेजमध्ये पण होतो तेव्हा मी डॉक्युमेंटरी केलेली एक फुल 45 मिनिट्सची विथ स्टँडअप कॉमेडियन्स, त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे केलेला. आणि ऍक्च्युली आमचा फर्स्ट कोलॅबोरेशन वॉज बॅक इन आमचं ज्युनियर कॉलेज 2011 मध्ये एक म्युझिक व्हिडिओ केलेला. सो तिने पण बघितलंय की ह्याला हे खरंच करायचंय. आणि तेव्हा पण असं होतं ना, लाईक दॅट फेज वॉज सच की युट्यूबर्स खूप ग्रो होत होते असे फटकन. लाईक 2016 मध्ये वगैरे 15-16 AIB वॉज डुईंग व्हेरी वेल. सो तेव्हा अशी ती ट्रेंड पण होती आणि आम्हाला आवड पण होती आणि तिला पण माहिती होतं ह्याला करायचंय. आणि मी साईड बाय साईड करत होतो. सो ती एन्जॉय पण करते आमचं कॉन्टेंट. शी लाईक्स व्हॉट वी डू. समटाइम्स शी डझंट ऑल्सो. समटाइम्स शी क्या करते हो तुम्ही, वाय असं. बट ठीक आहे, तिचा सपोर्ट असतो अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली. बिकॉज सो जेव्हा आम्ही लग्न केलं, जेव्हा वी गॉट मॅरिड, तेव्हा आय डिडंट हॅव अ जॉब. सो दॅट वॉज ऍक्च्युली व्हेरी स्ट्रॉंग ऑफ हर टू पुट दॅट फेथ इन मी की जॉब नसून पण एक प्रॉपर सोर्स ऑफ इन्कम नसून पण तिने माझ्याशी लग्न केलं. बट देन आय टुक अप अ जॉब ऑफकोर्स. बट येस, दॅट सपोर्ट फ्रॉम हर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड बघ आता किती खुश होईल बघ हे खूप सगळं खुश. ऐकून. एक्स्ट्रा कडल्स आज. ओके. सो आता तुमच्या प्रँक्स कडे वळू. म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं फर्स्ट क्लास मध्ये जाऊन तुम्ही हा प्रकार जो काही केलात, मध्ये पण काही काही लोकांना क्रेडिट कार्डचे नंबर वगैरे काय विचारता आणि काय नाही काय, तो आय गेस इथेच केला होता ना की तुम्ही माझ्याकडे बघताय मी एंगेज आहे का yes, समथिंग, पुरुषांना आय गेस इथेच थोडासा या कट्ट्याच्या थोडस पुढे तिकडे. ओके. सो मारत नाहीत का रे लोक तुम्हाला? अजून मारलं नाहीये गाईज, नाहीये. आतापर्यंत मारलं नाहीये आणि कोणी मारूही नका. ऍक्च्युली आमचा अप्रोच थोडा डिसेंट असतो. येस नाही, आणि लोकांना वाटतं आम्ही मारलं असेल तरी दाखवलं नाहीये. बट असं नाहीये. वी हॅव नेव्हर गॉट बीटन अप. आम्ही त्या लेवलला कधी येऊच दिलं नाही कुठल्या सो स्ट्रेंजरला. कुठल्या लेवल पर्यंत गेलात? शिवी घातलीये. शिवी घातलीये, एकदा एकदा दोन- शिवी घातलीये. आता सॉरी, आय डोंट नो इफ यू कॅन शो इट. आम्ही बीप करू. बीप करा. बट एकदा आम्ही फिनिक्स मार्केट सिटी मॉल मध्ये शूट करत होतो आणि हा अप्रोच करत होता स्ट्रेंजरला. ती एक बाई होती आणि तिच्या मुली बरोबर होती. ठीक आहे. सो टास्क असा होता की असे एक टेबलवर बसली फूड कोर्ट मध्ये आणि हा जाऊन रॅन्डमली जॉईन करतोय टेबलवर बसून, ऍज इफ तो तिला ओळखतोय असं. आणि डायरेक्ट चेअर फुल केली आणि बसला. तेव्हा ती एवढी हायपर झाली आणि तिने एवढा तमाशा केला की आम्हाला फर्स्ट टाइम असं थोडं एम्बॅरेसिंग वाटलं आणि मी तिला सॉरी म्हटलं आणि आम्ही निघून गेलो तिकडून. ह्याने मस्त माझा किस्सा सांगितलाय डायरेक्ट. तू सांग त्याचा. काय सांगितलं नाहीये. माझा कुठचा बोललेले आहेत आणि शिव्या पण घातल्या आहेत ऍक्च्युली. येस. बट दॅट वॉज ऍक्च्युली, तो जो सीन यांनी सांगितला दॅट वॉज ऑल्सो स्कॅरी इन टर्म्स ऑफ तिने शिव्या नाही घातल्या बट खूप तमाशा. अनकम्फर्टेबल झाली आणि तमाशावर गेला. सो अशा रिॲक्शन्स येतात, लाईक द फॉर्मॅट दॅट वी आर इन, अशा रिॲक्शन्स येतात. नॉट एव्हरी वन, लाईक मे बी म्हणणं एक दोन मॅक्स. बट मुंबईचा क्राऊड इज व्हेरी चिल, येस, व्हेरी स्पोर्टिंग अँड वाईब चेक नेहमी पास करतात मुंबईचा क्राऊड. ह्याचा किस्सा सांगणार होता. अरे ह्याचा किस्सा म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट क्लासच्या व्हिडिओमध्ये खूप. आणि बाईक प्रँक होता एक आमचा. सो बाईक प्रँक मध्ये काय होतं, आम्ही आता हे असे सिग्नल वरती बाईक थांबतात ना, आम्ही डायरेक्ट जाऊन बसतो त्यांच्या मागे आणि त्यांना म्हणतो अरे कब से रुका आता तेरे लिए, चल हम लोग जाते हैं. लाईक वी नो देम अँड दे आर लाईक की कोण आहे हा. सो हा एकाच्या बाईकवर बसला जाऊन आणि तो आय थिंक भडकला खूप. त्याला कळलं आम्ही व्हिडिओ करतोय, प्रँक करतोय, शूट करतोय. बोला क्या कर रहा है ब्रो, उतर. आणि तो फक ऑफ बोला. हा बोलला त्याला की आम्ही शूट करतोय, दिस इज फॉर अ व्हिडिओ. हा चल फक ऑफ. लाईक दॅट इज द मॅक्स. त्याच्यामुळे असं जास्त असं हे पण नाही झालं. झालंय मारामारी वगैरे नाही झाली? मारामारी नाही. मारामारी आम्ही दोघांनी एकमेकांची केली एका व्हिडिओ मध्ये. हो.
सो तशीच मारामारी झाली आणि परत कधी म्हणजे कोणी हात उचलू नका आमच्यावर गाईज, आम्ही खूप चांगली माणसं आहोत. येस येस त्याचे तुमचे भोळे आहेत चेहरे, तुम्हाला नाही हा, मारणार, मला yes. वाटतही नाही. तो एक प्लस पॉइंट आहे I guess. Yes. आम्हाला अशा कमेंट्स पण येतात की दिसायला तुम्ही एकदम भोळे दिसता पण आहात खूप हरामखोर. आम्ही वी आर लाईक गुड गाय प्रँकस्टर्स, हा. गुड बॉयज होतो. हो, मी एक दोन कमेंट्सही अशा वाचल्या खरं तर, की म्हणजे त्याच्यात कुठे बाउंड्रीज तुम्ही क्रॉस नाही करत वगैरे. बरं, अप्रोच करताना तुम्ही कसं, म्हणजे हेरता कशी माणसं, ही काय प्रोसेस आहे? गुड क्वेश्चन. म्हणजे ते इट्स व्हेरी नॅचरल. लाईक आम्ही सो कॉन्सेप्टवर पण डिपेंड करतं. एकटा कोणी बसला असेल तर फिरता सो वॉकिंग खूप आहे. लाईक वेन यू हॅव टू शूट प्रँक्स, यू हॅव टू वॉक अ लॉट. आणि वॉक करता करता जो दिसतोय अँगल समजा मिळतोय प्रॉपर, तर ते इट इज व्हेरी लाईक स्पॉन्टेनियस. लाईक आम्हाला ते त्यावेळेस ठरवून लगेच अँगल घेऊन फटकन, आणि तो कॅमेरा दिसला पण नाही पाहिजे. सो एकटा कोणी कपल्स वी अवॉइड, मुलं मुली कपल्स असतील, बिकॉज त्यांना प्रॉब्लेम होतो की बाबा नका टाकू घरी कळेल वगैरे. बघतील. सो वी अवॉइड, इवन इन द बॅकग्राऊंड वी अवॉइड. बट हा एकटा माणूस असा कोणी असेल बसलेला, आता शिवाजी पार्कला तर असे खूप खूपच. लोकेशन पण खूप मॅटर करतं. लाईक कुठल्या लोकेशन, आता इथे तर खूप स्पॉट्स आहेत असे. दिस इज वन गुड स्पॉट फॉर अस. किंग सर्कलला आम्ही करतो, बट कार्टर रोडला वन थिंग करतो. वी हॅव टू ऍडमिट की आम्हाला थोडंसं जज करावं लागतं की हा माणूस थोडा हा. रागीट दिसतोय का, Yes. आता याला नको जाऊया बाबा, याच्यापासून लांब राहूया आणि थोडस. कधी कधी असं पण होतं की आम्हाला वाटतं हा रागीट आहे, ह्याची रिॲक्शन कशी येईल माहिती नाही, पण तरी अप्रोच करतो. बट दॅट पर्सन टर्न्स आउट टू बी व्हेरी स्वीट अँड पुकी करेक्ट. सो थोडं असतं ते. बट येस, दॅट इज व्हेरी ऑन द स्पॉट डिसिजन्स आम्ही घेत सो असतो. अशी जाऊन पहिले रेखी वगैरे करून आणि मग सुरू हो, करतात yes, डायरेक्ट. येस डायरेक्ट सुरू आणि करतो. मग सांगता कधी, की म्हणजे रिव्हील कधी करतात, म्हणजे कुठल्या पॉइंटला पोहोचलं की आम्ही शूट करतोय असं? 2 पॉइंट आहेत. एक तर म्हणजे आम्हाला कॉन्टेंट मिळालं आणि दुसरा पॉइंट म्हणजे तो जर आम्हाला मारायला येतोय. या दोन याच्यामध्येच आम्ही सांगतो की बाबा हे असं असं झालंय. आणि नेहमी प्रँक झाल्यावरतीच आम्ही सांगतो. आम्ही कधीच आतापर्यंत एकही प्रँक स्क्रिप्ट केला नाही, बिकॉज आम्हालाच त्याच्यामध्ये मजा येत नाही स्क्रिप्ट करायला. बिकॉज लोकांची रिॲक्शन, नॅचरल रिॲक्शन येणं हे बेस्ट वाटतं. दॅट इज द बेस्ट पॉइंट. हा. आपण एक ऍक्च्युली एक कॉल ठेवलेला आठवतंय की असं समजा व्हायलेंट होणार असेल हा. तर एक काहीतरी आपण सांगणार एकमेकांना. Yes. काय व्हॉट वॉज काहीतरी मेसेज? काहीतरी हा. ठरवलेलं आता मला आठवत मला पण नाही. आठवत नाहीये. एक देवर सम काहीतरी word. क्यू की समजा इफ इट्स गोइंग आउट ऑफ हँड, आम्ही कॉलवर कनेक्टेड असतो एकमेकांना नेहमी. सो समजा असं काय होत असेल तर लगेच हा मला हे बोलणार सम मेसेज, मग आम्ही येऊ आणि मग कट करू. बट तेवढा आय थिंक हे फक्त फर्स्ट क्लासच्या प्रँकच्या वेळेस झालं होतं. गरजेचं दॅट इज द रिस्कीएस्ट प्रँक एव्हर जो आम्ही केलाय. हो, हो. माझी आई मला म्हणायची की तुला कोणतरी ट्रेन मधून बाहेर फेकून दिलं तर काय करू मी. हो ना, एक्झॅक्टली, कारण लोक जरा थोडी भडकलेली असू शकतात. असू शकतात आणि फर्स्ट क्लास मधली तर असतात. हा. एनिवे, सो Yeah. आता हे कसं थोडे असे फनी प्रँक्स आले. काही प्रँक्स फार स्वीट आहेत, म्हणजे ते तुम्ही तो त्या काकूंना आय लव्ह यू म्हणायला वगैरे जे लावलं, अमेझिंग. आय गेस तो तुमच्या इन्स्टावरचा सगळ्यात चाललेला त्या काकांचा. Yes. 112 मिलियन बरोबर. व्ह्यूज आहेत त्याला, Correct. राईट? आणि एक कुठेतरी तुम्ही स्ट्रेंजर्स बरोबर बसून गाणी गात होतात, आय गेस त्याच्यामध्ये पण अंताक्षरी. छान रिॲक्शन होती. हे मुवमेंट्स, ह्याच्यातले कुठले तुमच्या लक्षात राहिलेले प्रसंग आहेत का? मला तर तो आय लव्ह यू वाला जो व्हिडिओ आम्ही ज्या दिवशी शूट केला ना, त्या दिवशीच मी म्हटलं की संदेश हे अल्टिमेट कॉन्टेंट मिळालंय. आणि आम्हाला आता एक मुलगा असा होता ज्यांनी त्याच्या आईला फोन केला हा. आणि त्याच्या लिटरली डोळ्यात पाणी आलेलं. आणि आम्ही दोघांनी तो हे झाल्यानंतर आम्ही दोघांनी पण डिस्कस केलं की माझ्या पण थोडंसं असं काय म्हणतात त्याला, गहीवरून आलं होतं थोडं. येस. बट ती आमच्या म्हणजे त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच स्वीट मोमेंट्स होत्या, जेव्हा म्हणजे युजली आपण एक्सप्रेस करत नाही. आता म्हटले आई बाबा एकमेकांना कधी हे बोलत नाहीत, बट तेव्हा ज्यांनी बोललं तेव्हाची त्यांची जी फेसवरची जी रिॲक्शन होती ती अमेझिंग होती. सो अजून त्या होलसम कॉन्टेंट फॉर मी वॉज लाईक आम्ही कॉम्प्लिमेंट करतो स्ट्रेंजर्सना, हो. कॉम्प्लिमेंटिंग स्ट्रेंजर्स. दॅट इज लाईक मला ते खूप आवडतं, बिकॉज दॅट जनरली वी डोंट इन लाईफ ऑल्सो. लाईक आणि आम्ही असे नॉर्मल लाईक एनी रॅन्डम गाय यू पिक ट्रेन मधले असे असतात ना कॉमन मॅन, हो. त्यांना कॉम्प्लिमेंट केल्यावर त्यांच्या फेसवर जी स्माइल येते ना, लाईक दॅट इज द बेस्ट. बिकॉज लाईक आम्हाला कॉमेंट्स येतात की यार त्यांना सांगू नका तुम्ही प्रँक करताय. सो वी स्टॉप ऍक्च्युली. आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये सांगत होतो, बट देन सेकंड आम्ही त्याचे 2-3 पार्ट्स केलेत. मग आम्ही नंतर त्यांना सांगत होतो, बिकॉज आम्ही त्यांना काय हार्म करत नाहीये, वी आर जस्ट कॉम्प्लिमेंटिंग देम. सो दैट स्माइल दैट दे गेट ऑन देयर फेस, लाईक एनी रॅन्डम, यार आपका शर्ट बहुत मस्त है, आपका पर्सनॅलिटी बहुत मस्त है, आणि त्यांना ते असं एवढं आनंद होतो ते ऐकून. सो दॅट ऍक्च्युली इज अ व्हेरी मला तो एक आठवतोय, तुम्ही मोमेंट. काहीतरी त्यांना तुम्हाला काय टॅक्स भरावा लागेल का असं काहीतरी सांगितलं होतं.
आणि त्याच्यावरची रिॲक्शन. सो बेसिकली हे मुवमेंट्स पण तुम्ही तितके क्रिएट करताय, ही चांगली गोष्ट आहे. हो. आणि पुढचं म्हणजे मला असं विचारायचं होतं, तर शिवाजी पार्क झालं की तुमचे काही ठरलेले लोकेशन्स असते, आता ओळखतात लोक तुम्हाला, हो. म्हणजे आता ते थोडीफार. स्वतःच येऊन नाही का बोलत काही प्रँक, हा चल चल माहिती आहे चल. तुझ्यावर झालेलं ते- येस येस होतं झालं रे, एवढे झालेत ना. सो इथे शिवाजी पार्क वरतीच एक झालेला, एका बरोबर मी केला, ठीक आहे, त्याला अप्रोच केलं, प्रँक केला आणि माझं झालं सगळं त्याबरोबर प्रँक करून, आणि तो बोलायलाच मागत होता. म्हणजे तो असा, त्याने असं प्रिटेंड केलं की ही इज नॉट, ही डझंट नो हिंदी. तो हुरीले असं काहीतरी करत होता कंटिन्युअस. तर मी त्याला विचारतोय, आमचा काहीतरी कॉन्सेप्ट आठवत नाही मला, बट आय वॉज इंटरॅक्टिंग विथ हिम. Fine केलं. फाईन, हा, त्याला मी फाईन करतो कशासाठी तरी. तो हुरीले म्हटलं हिंदी असं केलं त्याने, हिंदी नाही येत करून. मी म्हटलं ओके. म्हटलं मोहित ऑफ कॅमेरा होता, मी त्याला बोलला, रे हिंदी येत नाही, जाऊ दे आपण दुसरा बघूया. आणि मी निघत होतो तिकडून, मी त्याला बोलणार होतो की हम लोग व्हिडिओ बनणार आहे. तेव्हा त्याने हिंदी बोलायला सुरू केलं, नाही मराठी बोलायला सुरू केलं. बोलायला. माहितीये मला, मी तुमचे व्हिडिओ बघतो. म्हटलं ओ काय ऍक्टिंग करत आलं. ही वॉज अ सबस्क्रायबर बेसिकली. हा, त्यांनीच आम्हाला उलटा प्रँक केला आणि असे करतात. बेस्ट प्रँक. असे करतात, बरेच लोक करतात असे उलट कुठले प्रँक. कुठले लोकेशन्स आहेत? म्हणजे माझा एक प्रश्न असाही होता नंतर की तुम्हाला भेटायचं कसं, म्हणजे माझ्या बरोबर कधीच असा प्रकार झाला नाही. आणि माझ्या काही फ्रेंड्स आहेत ते सतत की आम्ही हे बघतो पण हे आमच्या बरोबर कधीच घडत नाही. असे प्रँकस्टर्स आम्ही कसे स्पॉट करायचे? नाही, पण असे स्पॉट केले, आणि जर म्हणजे आम्हाला माहिती असेल की तुम्ही बघताय आमचा कॉन्टेंट, तर आम्ही तुम्हाला कधी अप्रोचच करणार नाही, बिकॉज स्क्रिप्टेड नाही करत आम्ही. Again. ठीक आहे. जर तुम्हाला आम्ही प्रँक केलेला हवा आहे तर आम्हाला रिव्हील करू नका. जोपर्यंत आम्हाला माहित नाहीये ना की तुम्ही बघता आम्हाला, तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रँक करू. सो तुम्हाला जर आम्हाला भेटायचं असेल, आमच्याशी इंटरॅक्ट करायचं असेल, तर सांगू नका हा. की तुम्ही आमचे फॅन्स आहात आणि किंवा आमचे आधी viewers प्रँक आहात. होऊन घ्या आणि मग सांगा. हा, करेक्ट. ओके. सो आपला याच सेगमेंट मधला एक दुसरा सेगमेंट होतं ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. म्हणजे यामध्ये असं आहे की आता सोशल मीडिया आहे, दोन्ही बाजू असतात त्याच्या, एक चांगली एक वाईट. तुम्हाला मोस्टली चांगल्या बाजू पाहायला मिळतात. मला तुम्ही एक दोन असे किस्से सांगायचे की जिथे लोकांनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली आहे किंवा तुमचं कॉन्टेंट बघून तुम्हाला रिॲक्शन्स आल्यात आणि तिथे कुठेतरी असं वाटलं की हा म्हणजे चांगलं करतोय आपण. असे काही किस्से आहेत का? हो हो, अशा आम्हाला बऱ्याच कमेंट्स येतात. थँकफुली की आमचा रेशिओ बघायला गेला ना तर 70-75% आम्हाला चांगल्याच कमेंट्स येतात. आणि एकदा मला हे सांगायचं वाटतं, बिकॉज एक कमेंट जी मला आयुष्यभर लक्षात राहील. एक कमेंट अशी आली होती की ब्रो मैं अभी मतलब आई हैड अ वेरी बैड डे, मैं मतलब सुसाइड करने के ही मैं सोच रहा था सुसाइड करने की, बट आपका वीडियो सामने आया और मैंने आपके बहुत सारे वीडियोस देख लिए और नाउ आई एम फीलिंग बेटर. सो वो कमेंट मेरे लिए बहुत ही क्या बोलते हैं उसको, टची था. और वो मैं कभी नहीं भूलूंगा की किसी को अगर इतना स्ट्रेसफुल लाईफ में जर त्याला कोणाला आनंदाचे थोडे क्षण मिळत असतील तर दॅट इज द बेस्ट किक फॉर मी, असं मला वाटतं. एक्झॅक्टली. ऍज एंटरटेनर आम्हाला तेच बेस्ट वाटतं. लाईक इफ समवन इज ऍटलीस्ट गेटिंग अ स्माइल ऑन देअर फेस, त्यांना हसू आणलं. लाईफ इज व्हेरी सॅड जनरली, अनफेअर. अनफेअर, लाईफ इज अनफेअर. सो दिस इज वॉट लाईक, आणि आम्ही हे एन्जॉय करतो, आणि आम्ही जे एन्जॉय करतोय ते बघण्यात आम्हाला कोणी एन्जॉय करत असेल तर दॅट इज द बेस्ट डोपमिन फॉर अस. बरीच लोक अशी कमेंट करतात की दिवसभराच्या हेक्टिक शेड्यूल नंतर घरी जेवताना हे तुमचे व्हिडिओज बघतो हा. आम्ही, तेव्हा आमचा बेस्ट टाइमपास होतो. मी म्हटलं येस. व्हेरी गुड. आणि ह्याचाच दुसरा भाग म्हणजे ट्रोलर, जे तू म्हणालास 75% चांगले आहेत आणि उर्वरित जे आहेत येस. तर तुमची म्हणजे अगदी ते कमेंट मध्ये काढत असतील. हो हो, काढतात, काही काही लोक काढतात. काढतात. तर असं काही आठवतात का अशा कमेंट्स, आणि त्यांना मेजरली कसे डील करतात? सो आम्ही तर इग्नोर करतो. फर्स्ट ऑफ ऑल हेट कमेंट्स ना आम्ही कधीच रिस्पॉन्ड करत नाही. नेव्हर, हार्डली कधीतरी मला नाही एवढा करत, आठवत yes. पण आणि केला तरी काहीतरी जोकच करतो Sarcastic, तेव्हा, हा. सार्कॅस्टिक रिप्लाय करतो. आणि आम्हाला अशा कमेंट्स बऱ्याच येतात की हे बघ हे स्क्रिप्टेड आहे, कॅमेरा कैसे छुपा रहे हो, या टाईपच्या थोडे ट्रोलिंग आम्हाला जास्त होतं, रादर दॅन ऍक्च्युअल ट्रोलिंग की जे काय म्हणतात त्याला हेट्रेड ट्रोलिंग हा. एवढं होत नाही, टू बी व्हेरी फ्रँक. अजून कुठच्या ह्याला नेगेटिव्ह कॉमेंट अशी मला आठवत नाहीये स्पेसिफिक, बिकॉज आम्ही ऍक्च्युली असे जस्ट पास थ्रू करतो, जस्ट पास थ्रू करून इग्नोर करतो. नेगेटिव्ह कळलं काय असलं की आम्ही डायरेक्ट हे करतो. कारण आम्ही कोणी- शिव्या बिव्या पण असतात कधी कधी, हा. आणि त्यात वाचण्यात पॉइंटच नाहीये. बट जास्त हा ऍक्च्युली बरोबर बोलला, आम्हाला 70% आर ऑल पॉझिटिव्ह कॉमेंट, Yes. देर आर व्हेरी लेस नेगेटिव्ह.
अगदीच आमचा कॉन्सेप्ट असा काहीतरी असेल ज्याच्यात लोकांना काय आवडलं नाही आम्ही केलं किंवा कोणाला असं डिस्टर्ब केलं आम्ही, तर मग पीपल से की तुम्ही हे नाही करायला पाहतो, वी डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू गाईज, असे टाईपचे कॉमेंट असतात. हा थोडं But- कधी बिलो द बेल्ट आपण कधी जर गेलो हा, तर हा. आम्हाला त्या कमेंट्स येतात, बिकॉज आमच्या मेजॉरिटी व्हिडिओज आमचे डिसेंट झोन मध्येच आहेत. हो हो पण आम्हाला कधीतरी यार आम्ही पण अडल्ट आहोत यार, Yeah, we आम्हाला are पण also creators. कधीतरी चालतं यार, नाही, it's आणि okay. काय झालंय माहितीये, आमचे बरेचसे कॉन्सेप्ट जे चालले आहेत ना, दोज आर लाईक डिसेंट गुड कॉन्सेप्ट. हो. असं नाही आम्ही बिलो द बेल्ट काय केलं नाही, वी डू लॉट ऑफ दोज जोक्स ऑल्सो, बट येस लाईक पीपल लाईक सीइंग अस डू दीज होलसम काइंड ऑफ व्हिडिओज, डिसेंट प्रँक्स, क्लीन प्रँक्स. सो येस, एक कॉमेंट फक्त जी इट्स आय डोंट नो इफ इट्स अ पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह कॉमेंट, बट मला ते खूप हे होतं बघायला की हे, आणि हे आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असते कॉमेंट की दीज गायज आर व्हेरी अंडर रेटेड. हा आणि हे कधीपासून येतात कॉमेंट, नेगेटिव्ह कॉमेंट. आय नो इट्स नॉट, बट वाय आर वी अंडर रेटेड फॉर सो लॉंग असं मला वाटतं नाही. Yes, आता yes. ओव्हर रेटेड चालेल आता. सो दॅट्स वॉट, बट या दॅट्स ऑल्सो पॉझिटिव्ह कॉमेंट ऍक्च्युली. exactly. बट येस, इकडे पण जर एक उनो रिव्हर्स टाकलं पाहिजे, अंडर रेटेड ओव्हर रेटेड करा अंडर जरा. रेटेड आता जरा गेलं पाहिजे हळूहळू. तर आय होप आपल्या इंटरव्ह्यू नंतर हे ओव्हर रेटेड होतील. Yes. Anyway, नाही, रेटेड फक्त, नॉट ओव्हर रेटेड. ओके सो एक शेवटचा प्रश्न आहे, 2 टप्पे आहेत प्रश्नाचे. एक म्हणजे आता एकदा कॉन्टेंट क्रिएटर्स फेमस झाले की त्यांच्याकडे बरेच कोलॅब्सचे ऑफर येतात, त्याच्यामध्ये प्रमोशन्सचे ऑफर येतात, आणि स्पेशली जिथे तुमचं जे कॉन्टेंट आहे तर त्याच्यामध्ये अनेकदा बेटिंग ऍप्स असतील, तर अशा प्रकारच्या ऑफर्स तुम्हाला प्रमोशनच्या येतात का? तुमचं प्रमोशन करण्याकडे काही दृष्टिकोन कसा आहे साधारण, आणि जर करत नसाल तर एकूणच ह्या युट्यूबच्या ह्याच्यातून पैशाची गणित सुटतात? सी इट टेक्स टाइम. म्हणजे येस, तुम्हाला इनिशियली आम्ही केलं होतं बेटिंग ऍप साठी, हा, कारण तेव्हा आमच्याकडे बिलकुल मग काय म्हणतात त्याला कॅश फ्लोच नव्हता स्टार्टिंगला. जेव्हा एकदमच आमचा स्ट्रगलिंग पिरियड चालू होता तेव्हा आम्हाला 1-2 असे बेटिंग ऍप्सचे आले होते जे आम्ही केले होते. बट ऍट धिस पॉइंट वी कॅन स्किप, म्हणजे आम्ही अवॉइड करू शकतो बेटिंग ऍप्स. आणि ऍड्स आता मगाशी जे आपण बोलत होतो की पॉलिटिकल पार्टीज कडनं जे काही आम्हाला येतील ते आम्ही स्ट्रिक्टली आम्ही त्या दिवशी ठरवलं, हल्लीच ठरवलं की कुठच्याही पार्टीकडून आलं तरी पॉलिटिकली आपण काय म्हणतात त्याला इन्फ्लुएन्स करायचं नाही पैसे घेऊन. बेसिकली दॅट इज द थॉट बिहाइंड दिस. नाही, आणि ऍज क्रिएटर्स जे तू विचारत होती की सुटतात का गणित, येस, लाईक इट टेक्स टाइम. तुम्हाला कॉन्टेंट बनवत राहावं लागेल, अँड युट्यूब कडून पण खूप डिसेंट रेव्हेन्यू येतो इफ यू गेट सर्टन नंबर्स. सो रेव्हेन्यू जो आहे युट्यूबवरनं दॅट कॅन ऑल्सो बी, तुम्ही फुल टाइम करू शकता ते आफ्टर अ पॉइंट, बट हा तुम्हाला त्यासाठी ट्राय करत राहावं लागेल. पेशन्स पाहिजेत खूप Patience जास्त. पाहिजे, परसिस्टन्स पाहिजे, Yes. आणि थोडं म्हणजे म्हणतात ना की लाईक तुम्ही आज व्हिडिओ टाकलाय त्याला 10 व्ह्यूज जरी आले तरी यू शुड बी ओके विथ इट. रेझिलियन्स पाहिजे थोडा. ब्रँडचं ऑफकोर्स इनिशियली इट्स ऑन यू की तुम्हाला म्हणजे कशी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आम्ही हा जसं बोलला इनिशियली आम्ही काय काय गेमिंग बेटिंग ऍप्स केलेले, बट दॅट वॉज व्हेरी इनिशियली. आता रिसेंट टाइम्स मध्ये आणि आता ते त्याच्यात पण खूप हे झालंय की देर इज समथिंग कॉल्ड गेमिंग ऍप आणि बेटिंग ऍप. सो गेमिंग ऍप इज सपोज टू बी व्हेरी लाईक, त्यात काय चुकीचं नाहीये. असे बरेच आहेत ज्याच्या ऍड्स पण येतात टीव्हीवरती. सो इट्स युअर चॉईस, बट येस, आम्ही जेवढं म्हणजे काय म्हणतात ते मॉरली करेक्ट राहू शकतो तेवढं आम्ही राहायचं ट्राय करतो. कारण आम्ही आता एका बेटिंग ऍप बरोबरच, बेटिंग ऍप का गेमिंग हा गॅमलिंग ऍप म्हणू शकतो आपण, रमीचं ऍप होतं एक, त्याच्याबरोबर केलं होतं. सो आम्हाला त्याच्या रील वरती बरेच नेगेटिव्ह कमेंट्स आले होते की डिड नॉट एक्सपेक्ट फ्रॉम यू गाईज, आणि अनफॉलोज पण मिळाले होते. बट अगेन देर आर, सो आता अशाच काही दुसऱ्या ऍप्सचे क्रिकेटर्स, मोठमोठे क्रिकेटर्स लाईक धोनी वगैरे पण ब्रँड अम्बॅसेडर्स आहेत. सो एवढी मोठे सिलेब समजा तर त्या ब्रँड्सना रिप्रेझेंट करू शकतात, तर आम्ही तर कोणीच नाही. म्हणजे यार आम्हाला तर एवढीशी छोटीशी गोष्ट तरी माफ असू शकते. ओके, सो आता या व्हिडिओचा एक इंटरेस्टिंग पार्ट येणार आहे, म्हणजे सगळ्यांचे तुम्हाला जे प्रश्न करतात लोक की तुम्ही स्क्रिप्टेड करता का वगैरे, ते आपल्याला प्रँक करूनच दाखवणार आहेत आज. सो आपण तो प्रँक तर बघूयातच, पण त्याआधी संदेश, मोहित दोघांचे पण खूप खूप आभार. तुम्ही वेळ Thank you दिलात so much. आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना पण व्हिडिओ आवडला असेलच. प्रँक बघा आणि व्हिडिओ आवडला असेल अधिकाधिक शेअर करा,
जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल तेव्हा लोकसत्ता लाईव्ह बरोबर बिकॉज वाय नॉट या पेजला सुद्धा टॅग करा. आणि पुढचा कुठला इन्फ्लुएन्सर, पुढचा कुठला कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला या मंचावरती हवाय हेही आम्हाला सुचवा. तुमच्या बरोबर मी सुद्धा रेडी आहे इन्फ्लुएन्सर्सच्या जगात डोकावून पाहण्यासाठी. पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह. काका नमस्कार, काय म्हणताय? बरं ना? बऱ्याच दिवसांनी भेटलात आज. ठीक आहे ना? अरे ओळखलं नाही? आपण लास्ट टाइम भेटलेलो ना इकडे त्या मिठाईच्या शॉपमध्ये. तुम्ही पेढे घेत होतात. हा आठवलं ना? ठीक आहे ना? घरी सगळं ठीक ना? अरे काका नमस्कार, ओळखलं की नाही? काय म्हणता, ओळखलं नाही मला? आपण इकडे भेटलो ना सिद्धिविनायकच्या इकडे. विसरलात तुम्ही? संकष्टीच्या दिवशी गेलो होतो ना सिद्धिविनायकला, लाईन मध्ये. ओळखलं? काय म्हणता, बरे आहे ना? ठीक आहे ना? बरं वाटलं तुम्हाला भेटून, बऱ्याच दिवसांनी भेटलो. हा काळजी घ्या. काका नमस्कार, काय म्हणताय? ओळखलं की नाही? बरे आहात ना? अरे असं काय करताय, ओळखलं नाहीत? ओळखा बघू. विसरलात वाटतं. पुष्कर कुलकर्णी. काय म्हणता काका, बरे आहात ना? कसे आहात? बऱ्याच दिवसांनी. हा चष्म्यामुळे. काय म्हणता, सगळं नीट चाललंय? बरं फिट दिसतंय एकदम. मी इथे असंच जरा फिरायला आलो, काम होतं. हो ना? हो. कुठे राहिलाय? मी परळला. परळ. हो. बरे आहात ना आता? चला काळजी घ्या, टेक केअर. ओके बाय. माझा मित्र इकडून शूट करतो. मला माहिती, बघितलं मी. थँक्यू दादा, एकदा असा हात दाखवा ना कॅमेरामध्ये. थँक्यू 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 थँक्यू. हम लोग एक व्हिडिओ बनत होतो, आमचा एक इंस्टाग्राम पेज आहे त्यासाठी व्हिडिओ. एकदा असा हात दाखवा ना कॅमेरामध्ये. थँक्यू. थँक्यू.